शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं काल घोटी टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आलं। मात्र या आंदोलनानंतर पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले त्याच्यामध्ये शिवसेनेच्या एका दिवंगत महिला पदाधिकाऱ्याविरोधात देखील गुन्हा दाखल केलेला आहे। आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरे काल जे आंदोलन झालं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करताना थेट एका दिवंगत महिला पदाधिकाऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांची जी कृती आहे ती चुकीची आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश आहे म्हणून त्यांनी गुन्हे दाखल केले आहेत। जमावबंदी आदेशाचे जाहीर प्रकटन मी कधी बघितलेलं नाही आणि जर जाहीर प्रकटन झालं असतं तर ते निश्चितपणाने वृत्तपत्रामध्ये आलं असतं। परंतु ज्या शोभा मगरांच्या बाबतीमध्ये जो गुन्हा दाखल झाला ती शोभा मगर ज्या शिंदे गटाच्या पदाधिकारी होत्या आणि ते दिवंगत झालेले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 10 ते 12 महिने पासून त्यांचं निधन झालेलं असताना अशा प्रकारची कृती करणं ही पोलिसांना शोभनीय नाही। निश्चितपणाने त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि जी FIR दाखल केली आहे चुकीच्या पद्धतीने ती रद्द करावी। या संदर्भामध्ये आपण जे आंदोलन केलं होतं त्या पार्श्वभूमीवर पुढची आता भूमिका आपली नेमकी काय असणार आहे, आंदोलनाची कशी दिशा असणार आहे? NHIचे अधीक्षक अभियंता जे आहेत साळुंकेंना आम्ही निवेदन दिलं होतं। 10 दिवसापूर्वी अल्टिमेटम दिलेला होता आणि हे तहसीलदारांना माहिती होतं, स्थानिक पोलीस स्टेशनला माहीत होतं। आंदोलन करण्यापूर्वी आम्ही तशा सूचना दिल्या होत्या, जाहीर वृत्तपत्रांमध्ये बातम्या होत्या, त्याची दखल नाही घेतली, निग्लिजन्सपणा केला। त्यामुळे आंदोलनाचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात आलं। तरीसुद्धा आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं आहे, तिथलं कुठलंही आम्ही नुकसान केलेलं नाही आणि त्यामुळे दाखल झालेले गुन्हे हे चुकीचे आहेत। एकीकडे खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जात आहेत तरीसुद्धा टोल वसूल केला जातो, या प्रश्नावर कुठली कारवाई नाही आणि दुसरीकडे आंदोलनकर्त्यांवर आणि ते देखील दिवंगत महिला पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल, कशी भूमिका आहे? चुकीच्या पद्धतीने NHIचं कामकाज चाललेलं आहे की जो नॅशनल हायवे आहे तो सुस्थितीमध्ये सुरळीत असावा, त्यानंतर टोल भरावा ही संस्कृती ज्यावेळेस स्वीकारली गेली, नागरिकांनी आनंदाने तो टोल स्वीकारला। परंतु रस्ते खराब असल्यामुळे टोल बंद करणं हे निश्चितपणे शासनाची जबाबदारी आहे आणि त्याच्यापासून लांब का पडतायत NHIचे अधिकारी मला कळत नाही। जर तुम्ही रस्तेच चांगले देऊ शकत नाही तर टोल वसूल करण्याचा अधिकारच नाही तुम्हाला, तो अधिकार तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरतायत आणि नागरिकांवरती कर लादतायत, ही चुकीची पद्धत आहे। तुमच्यावरती FIR दाखल केली पाहिजे, उलट नागरिकांनी एकत्र येऊन। आपली पुढची भूमिका आंदोलनाच्या संदर्भात काय असणार? निश्चितपणाने जर त्यांनी आता 31 तारखेच्या आत सर्व रस्ते सुरळीत नाही केले तर जनआंदोलन, रस्त्यावर उतरून आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, NHIचं ऑफिस असेल, त्यामध्ये PWDचे काही विभाग असतील, निश्चितपणाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल। खूप खूप धन्यवाद। येणाऱ्या दिवसांमध्ये नॅशनल हायवे अथॉरिटीनं जर या संदर्भातली सुधारणा केली नाही तर जनआंदोलन उभारलं जाईल, अशा पद्धतीचा एक इशारा जो आहे तो ठाकरे गटाकडनं दिला गेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।